नमस्कार, मी सागर सदाशिव जाधव, राहणार पिंपळखांब, तालुका जिल्हा नाशिक. हा प्लॉट काळी शरदचा प्लॉट आहे. शरद सीडलेस. हो, शरद सीडलेस. आणि छाटणी किती तारखेची याची? ही छाटणी 24 तारखेची, 24 सप्टेंबर. हो हो तर आता याला जे तुम्ही नाईस फवारलाय तुम्ही आता, हो. तर ह्या नाईसबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं? मी नाईसचा स्प्रे हा मनाच्या खालच्यापर्यंत पाणी जेव्हा उतरले लगेच नाईस आणि त्याच्यासोबत आर्यनचा स्प्रे घेतला. नाईस आणि आर्यन दोघे स्प्रे हो. केलेले. आणि काय प्रमाणामध्ये तुम्ही कसं प्रमाण वापरलं येतं? एकरी 1 लिटर दोघांचा स्प्रे घेतलेला आहे. एक नाईसचा स्प्रे करताना समजा आपण दुपारचा स्प्रे केला तर दुपारचा स्प्रे करा असताना उष्णतेने आपण जे स्प्रे करतो ते मायक्रोम खूप छोटे असतात, त्याने आपलं पाण्याचं बाष्पीभवन होऊ शकतं. यासाठी आपण जर सायंकाळी 3-4 नंतर स्प्रे केला तो पानावर दीर्घकाळ टिकून त्याचा रिझल्ट हा चांगला भेटेल. ची लागवड ही 9x4.5 ची लागवड माझी. आर्यनचे मी 2 स्प्रे दिलेले. हां, तुम्ही बघताय मला आता उत्कृष्ट प्रकारचा कलर आलेला आहे आणि एक सारखा बंच दिसतोय. लस्टर खूप छान आहे. जेव्हा आपल्या बागेत व्यापारी पण आले पण त्यांनी पण सांगितलं तुमचा माल ही खूप एकसारखा काळा झालेला आहे आणि त्याला लस्टर पण खूप छान आलेले आहे, त्यामुळे ते मार्केटला रेट पण चांगला मिळतो. पत्तीला गिरणी चांगली भेटून राहिली. फोर बघितलं तर एकदम सुपर. काही वेळा म्हणजे माल न लूज पडता चांगला, म्हणजे इकरीला बी काही अडचण येत नाही. कंच प्रकार आम्ही बरीच औषधं वापरली याच्या आधी. आम्ही आता जवळजवळ म्हणजे 20-25 वर्षापासून शेती करतो, पण जेव्हा गेल्या सालपासून जेव्हा वापरायला लागलो आम्ही त्याच्यापासून खूप भारी रिझल्ट भेटले. व्यापारी उडून परत जातच नाही, लगेच यावर केल्याशिवाय उठून का. जर इथरेल मारलं असतं, लोकांचं म्हणणं आहे का इतर मारले हो बाबा माल काळा होतो, तसं याच्यापेक्षा यांना चांगला रिझल्ट भेटला आणि चांगलं आम्हाला ते भेटले. इथरेलपेक्षा माल कडक राहिला, एकदम टणक राहिला आणि शुगर वाढली. वजनाला सुद्धा बी फरक पडतो या औषधामुळं, नाईसमुळं. नाईस वापरणं तुम्हाला सेफ्टी वाटतंय का? काही पानाचा माल खाली झाल्यानंतर किंवा माल असताना माल लूज पडतो वगैरे असं काही वाटतंय का तुम्हाला? नाही, काही वाटत नाही. साईड इफेक्ट वगैरे काही नाही. आपण जेव्हा हे नाईस फवारतो ते सीवीड एक प्रकारे पत्तीला खूप उत्कृष्टपणे काम करतं. म्हणजे जे जर इथरल मारलं तर पत्ती लाल पडणे यामुळे निकृष्ट येतो नाही का. त्या जर नाईस फवारला आपण तर पत्ती हिरवीची हिरवी राहते आणि जे प्रकाश संश्लेषण क्रिया पण चांगली होती त्याच्यामुळे बागाचे. आमच्या साधारणतः एका झाडावरती 40 किंवा 45 बंच आहे. हो, पूर्ण काळे झालेली आता. हां, युनिफॉर्म एकदम युनिफॉर्म कलर आलेला आहे, एकदम काळा, कुठे असा लाल वगैरे काहीच नाही. हा जो पंच याच्यात एक आपद असतो दिसतोय, आता हा जो पंच आहे थोडासा लाल आहे. आता तुम्हाला काय वाटतं, हा पंच काळा होईल का? हो, नक्कीच काळा होईल. कारण काळा होईल आणि त्याच्यात व्यापाऱ्याचे काही त्याच्या ते दोन थोडा असला चॉकलेटी तरी त्याची गोडी असल्यामुळं ज्याच्यामुळं काही अडचण येत नाही. तसं शुगर त्याच्यामुळे व्यापारी काढायचं काही विषयच नाही. म्हणजे महत्वाचं तोच आहे का आपण जेव्हा माल पिकवतो त्या टायमाला आपल्याला जास्तीत जास्त शुगर ही महत्वाची. माल जरी तुम्हाला थोडा लाल दिसत असेल तरी पण तो एकदम कडक आहे. हा, जेव्हा आपण टाकतो नाही एकदम पाणी बघ एकदम भरलेल्या मधून मणी पडलेला नाही. हा, आता आमची हार्वेस्टिंग चालू आहे. म्हणजे असं बघतोय मी का साधारणतः असं कुठेही एका कुठल्या कोपऱ्यात म्हणा कुठेही पण असं मागे शिल्लक राहील असा एक पण बंच नाही. फक्त जे काही पक्षींनी वगैरे थोडी नुकसानगी असेल ते सुटेल, नाही तर आपला एकसारखा काळा झालेला आहे आणि जवळजवळ 99% हार्वेस्टिंग ही 100% होणार आहे. मी नाईस स्प्रे केल्यानंतर तुम्ही बघताय माझा बाग उत्कृष्टपणे काळा झालेला आहे. पण त्याचबरोबर हे तुम्ही पानं बघा कुठल्याही प्रकारचे लाल नाही आणि गड पण बघा कसा एकदम युनिफॉर्म कलर आलेला आहे. याचा मला फायदा असा होतो की जेव्हा आपला बाग 100% हार्वेस्टिंग होईल, जो झाडाचा आता तुम्ही बघताय रिकव्हरी करण्यासाठी जे हिरवे पाणी याच पुढे जाऊन जे स्टोरेजसाठी कामं येणार आहे, जे समजा एप्रिल छाटणीमध्ये जी छाटणी करू आपण तेव्हा पुढच्या वर्षी जो येणारा माल आहे हा पण उत्कृष्ट प्रकारे निघेल आणि चांगले माल घेऊन निघणार आहे काडी. आता आपण बघतोय की मार्केटमध्ये बरेच सारे असं उत्पादन आहे, पण ते मारून आपण जे पाणी आपले टिकले पाहिजे आणि आपण जे झाडं लावते स्टोरेज राहिलं पाहिजे आणि पुढच्या वर्षी पण आपल्याला चांगलं उत्पादन मिळाले पाहिजे. यासाठी आपण नाईस आणि आर्यन हे उत्पादने स्प्रे केले पाहिजे, यांचा नियमित वापर हा केला पाहिजे.
आता मी मागच्या वर्षी पण नाईस आणि आर्यनचा स्प्रे केला होता. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षीचा पाऊस हा खूप अर्ली स्टेजला आला. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचे स्टोरेज लोकांना मिळालेलं नाही. तर माझ्याकडे असं सांगतो, प्रत्येक काडीला 2 बंच आलेले होते आणि खूप असा लोड होता. तो मला या स्प्रे केल्यामुळे तो मग कमी केला मी, कारण खूप चांगलं मला याचे रिझल्ट मिळाले होते. आपण जमिनीमध्ये जे पोटॅश देतो त्यांना काही फायदा होत नव्हता, पण मी जेव्हा नाईस वापरलं त्याच्यामुळं मला चांगले रिझल्ट भेटले. म्हणजे पोटॅशची गरज नाही राहील त्याच्यामध्येच आज आपलं भागलं सगळं त्याच्यामध्ये. आम्ही दोघे भाऊ 2 वर्षापासून नाईस वापरतो आणि याच्यामध्ये नाईस वापरल्यानंतर घडांची ते चमक आणि शायनिंग आणि पानांवरती ते खूप चांगले प्रकारचे वापरल्यानंतर ते झाले. जमीन आहे, हिला पाणी जर एकदा दिलं तर 4-5 दिवस पाणी देण्याची गरज पडत नाही. आणि आम्ही जेव्हा पाणी उतरायला लागलं तेव्हा असं 5-10% पाणी कमी करीत गेलो या मागेसाठी. ॲग्रोलॅक्स क्रॉप सोल्युशन इंडस्ट्रीज नाशिक. मोबाईल नंबर 9922 381 436. अधिक माहितीसाठी आमच्या www.agrolexx.com या वेबसाईटवर नक्की संपर्क करा.